नक्कीच धन्यवाद फर्डी सर. पुढील मॅच सर्व प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी आले टेंबरे विपक्ष कांबारे संघ. कांबारे कारण की बिग बॅश मॅचेस आपण पाहतो. नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळ आयोजित साई एकवीरा चषक. नक्कीच या स्पर्धेसाठी खूपच मोलाचं योगदान सांगायचं गेलं तर आम्हाला पंचाच्या भूमिकेमध्ये अंकुश भाऊ यांचं आम्हाला मोलाचं योगदान याचा पहिल्या दिवसामध्ये पंचांची भूमिका खूप छान असे पार पडतात. आणि नॉन स्ट्रायकरला क्वालिफाय पंच आपण पाहतोय रोहित शिलार. आणि दोन संघामध्ये एक मॅच पाहतो आपण कांबारे विपक्ष टेंबरे संघ. नाणेफेकीचा गोल जिंकला कांबारे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते मात्र टेंबरे संघाला. पहिल्या चेंडूवर लाऊडली अपील केली होती पण मात्र खूप छान असं पंचाने अपील पहिल्या घडी बाद झालाय तो मात्र कांबारे संघाचा. ओके सर नक्कीच. पहिल्या चेंडूवर तर यश मिळालाय. दुसरा फलंदाज आला नवीन सचिन येतो मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर यशस्वी ठरला. बॅटीचे लेडिंग एज लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि गडी बाद. दुसरा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. निर्धाव चेंडू पाहायला भेटतो नक्कीच. दोन चेंडू पाहायला गेले तर पहिलेच चेंडूवर गडी बाद केला. दुसरा चेंडू निर्धाव पाहायला भेटतो. षटकातील पुढचा चेंडू आहे. बॅटीचे लेडिंग एच लागले. गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. खूप छान असा क्षेत्ररक्षकाच्या बाजूला गल्ली पॉइंट मध्ये खूप छान असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. नक्कीच आपल्या संघासाठी कुठेतरी 3 धावा कुठेतरी रोखल्या गेल्या. 4 धावा नक्कीच म्हणजे निर्धाव चेंडू यापुढे चेंडूवर सुद्धा बॅटीची लिडिंग एच लागली होती पण एक निर्धाव चेंडू पाहायला भेटला. खूप छान अशी गोलंदाजी करतोय कारण की कालचा दिवस सुद्धा पाहिला. विशाल आणि दिनेश स्मृती चषक मध्ये या गोलंदाजाने सर्व प्रेक्षक वर्गांचं आणि खेळाडूंचं मन जिंकलं होतं. अप्रतिम अशी गोलंदाजी केली त्या ठिकाणी. रनरअप राहिला हा संघ कांबारे संघ. आणि आज सकाळपासून याच स्टेट ड्राईव्ह फाटका खूप छान सजवलाय. छत्रपतींचा चाबा आणि मारतो या 6 धाबा.
धावाली षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल लेग साइडच्या दिशेने गल्ली पॉइंट मध्ये खूप छान असा फटका सजवलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतात फलतात तोपर्यंत मात्र चेंडू फरार झालाय आणि हा आलाय 4 धावांसाठी चौकार. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली मात्र 11 धावा. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर यशस्वी ठरला होता गोलंदाज पण त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवर आक्रमण केलं या दोन फलंदाजाने. एक षटकार आणि एक चौकार पाहायला भेटला. नक्कीच मान्यवर जे आम्हाला व्यासपीठावर लाभले गेलेत आजच्या दिवसामध्ये रोबाई शेख किनवली गावातील आहेत पण ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. कुठलाही गोलंदाज बॅक टू बॅक 3 विकेट म्हणजे हॅट्रिक घेणार त्याला 500 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच कुठलाही फलंदाज बॅक टू बॅक 3 षटकार मारणार त्याला सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आहे. धन्यवाद रोबाई शेख. कांबारी संघाचा गोलंदाज येतो वैभव. पाहूया वैभव कशा प्रकारे गोलंदाजी करेल कारण की पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. ऑफसाईडच्या दिशेने ऑफसाईड यॉर्कर चेंडू खूप छान असा चेंडू टाकला होता. स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचं धाडस केलं या गोलंदाजाने. नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला भेटला. ऑफसाईड ला येऊन लेग साइडच्या दिशेने काय फटका सजवलाय तिथे मात्र पाहायला भेटला वन बाउन्स चौकार. अप्रतिम अशी फटकेबाजी ती मात्र टेंभरे संघाची पाहायला मिळते. बाजी पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धावाला त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक लेग साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. 4 धावांसाठी चौकार आला. संघाची धावसंख्या पोहोचली 15. पुढे होऊन स्टेप आउट केला हलकासा कट केला तिथे मात्र एक क्षेत्ररक्षक धावतोय. खूप असं छान असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. तोपर्यंत एक सिक्स सिंगल 2 फलंदाजांमध्ये गुड कॉम्बिनेशन पाहायला भेटलं आणि एक धाव मात्र एक्झिक्यूट केली. एका धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 16 धावा. पाहूया षटकातील पुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड केला. खूप छान असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय पलतोय तो परत चेंडू मात्र फरार झालाय. अप्रतिम असा फटका पाहायला भेटला. भेटला एक चौकार आलाय. पुन्हा एकदा ऑफसाईडला माराच्या नादामध्ये आता कुठेतरी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विचावतो. कुठेतरी गोलंदाज एक दीर्घ श्वास घेत असेल कारण की माझ्या चेंडूवर एक आक्रमण करतो हा फलंदाज. तर मला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि तेच करतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू पाहायला भेटला. खूप छान असा फटका सजवलाय तिथे मात्र भावेश तैनात आहे. पाहूया एक धाव पूर्ण करतोय. ज्यावेळेस चेंडू हातामध्ये रिलीज झाला कॅरी केला आणि डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू फेकला गेला. तोपर्यंत एक धाव घेतली गेली. एका धावेनंतर मला तरी वाटते संघाची धावसंख्या पोहोचली 2 षटकाच्या अखेरीस 21 म्हणजेच 21 धावा.
जमिया मैदानामध्ये तिसरे षटक पाहायला भेटलं तर गोलंदाज आलाय विनोद. गोलंदाजी मार्कवर कांबारे संघाचा एक जादूगर गोलंदाज आहे. एक साईडच्या दिशेने पुन्हा एकदा फटका सजवलाय. तिथे मात्र आता एक शतरक्षक तैनात आहे. नक्कीच चेंडू हातामध्ये कॅरी गेलाय तोपर्यंत एकच धाव घेतली गेली. ब्रेक केलाय फलंदाजाने हातात एकच स्पर्श केला बॅटीने तोपर्यंत एकच धाव घेतली गेली. नक्कीच अप्रतिम असा गोलंदाज आहे. हे दोन्ही स्पिन मारतोय हा गोलंदाज. तसंच तेस्तार चेंडू सुद्धा टाकू शकतोय कारण की काल मी त्याचे भरपूर सामने पाहिले. रनरअप झाला याच गोलंदाजाच्या जीवावर मात्र त्याने संघ आपला विजय मिळवून दिला होता कालच्या दिवसामध्ये. अप्रतिम अशी गोलंदाजी. नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू पाहायला भेटला. जाऊया मैदानामध्ये खूप छान अशी गोलंदाजी आतापर्यंत जखडून ठेवलाय ते मात्र टिंबरे संघाला. आता मात्र लेग साईडच्या दिशेने बघा काय फटका सजवलाय. 6 धावांसाठी भिरकवणी दिला काऊकार. मान्यवरांनी दिले किशोरजी भाऊ भोईर व निलेश भेरे यांनी प्रथम पारितोषिक या स्पर्धेसाठी दिलाय. त्यांचे आभारी आहोत आम्ही. तसेच द्वितीय पारितोषिक मनीष गोविंद भेरे साहेब यांनी द्वितीय पारितोषिक दिलाय. तृतीय पारितोषिक बुवाजी अधिकारी साहेब. चतुर्थ पारितोषिक बने झुंजाराव साहेब यांनी आम्हाला हे पारितोषिक दिल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत या स्पर्धेसाठी. कारण की आपण पाहतो जे मान्यवरांनी जे जेव्हा आम्हाला सपोर्ट करत असतात ना त्याच वेळेस ही स्पर्धा पार पडत असते. या सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो आहे. तसेच या स्पर्धेसाठी जी लाईव्ह नेटवर्क्स सुविधा आपण पाहतोय ओम केबल्स वेदांस नेट सर्व्हिस आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान म्हणजे पाहिले गेले तर ओम केबल्स आणि वेदांस. खूप छान असा चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडू पाहायला भेटला. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला भेटली. या गोलंदाजाची कब्बल धावा आल्यात या षटकामध्ये. तेरा धावा या षटकामध्ये आल्या. 3 षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेलं तर टेंभरे संघाच्या धावा झाल्यात 8 धावा आल्या. 29 धावा प्रगतीपथावर पाहतो आपण. 29 धावा. अप्रतिम अशी गोलंदाजी केली आणि अप्रतिम अशी फटकेबाजी पाहायला भेटते. चला स्पीडअप करायचे. चौथं षटक टाकण्यासाठी कोणी तो गोलंदाज ज्याने पहिलं षटक टाकलं असाच हा गोलंदाज अमोल आलाय. कारण की विश्वास आहे संघाच्या करदाराला भावेशाला माहित आहे का अमोल एक नाबादलेला गोलंदाज आहे आपल्या संघातील. कुठेतरी त्याला अनुभव आहे कारण की अमोलाचं विश्लेषण करायचं गेलं तर लेझर क्रिकेटर आहे आणि साई स्पोर्ट्स सारख्या संघामध्ये हा नेतृत्व करत आहे. चौथं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतं. टेंभरे संघाची धावसंख्या आहे ती मात्र 29.
चला स्पीडअप करायचंय. चौथं षटक आहे प्रगतीपथावर. अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय हा संघ, कांबारे संघ. चौथ्या षटकातील पहिला चेंडू पाहायला भेटेल टेंबरे संघाचा. स्टेप आउट करून फाटका तर खूप छान असा लेग साईडला सजवला. तिथे मात्र काही क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं बघा. चित्त्याच्या स्वरूपात धावतोय भावेश आणि चेंडू जेव्हा कॅरी करतोय तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली गेली. नक्की एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली. धावसंख्या झाली मात्र टिंबरे संघाची 30 धावा. अप्रतिमाशी गोलंदाजी करतो हा गोलंदाज. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. फटका फसलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. यष्टीरक्षक कुठली चुकी करणार नाही कारण की अनुभव खेळाडू आहे या संघाचा आणि एक यशस्वीरित्या झेल टिप. षटकातील पुढचा चेंडू नवीन फलंदाज आलाय. अप्रतिम असा चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडू, तेच तार चेंडू पाहायला गेलं तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो हा गोलंदाज. अनिकेत गेलाय एक नवीन फलंदाज. अनिकेत एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो या संघाचा. अप्रतिम चेंडू, टप्पा पडला. काहीसा स्पिन पाहायला भेटला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय बघा. एक गोलंदाज आणि किपरचं जे नातं असतं ना मित्रांनो, जे नातं म्हणजे मैत्री, खास म्हटलं जातं भाऊ, दोन भाऊ, तसंच हा नाता या दोन गोलंदाजाचा आणि यष्टीरक्षकाचा. कारण की दोघेच जण खेळत राहतात मैदानामध्ये. पुन्हा एकदा मी जे म्हटलो तेच पाहायला मिळतं मित्रांनो. कारण की गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि यष्टीरक्षक चेंडू कॅरी करतोय. दोघेच जण या मैदानामध्ये खेळत आहेत. फलंदाज फक्त बॅट फिरवत राहतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. कमी या गोलंदाजाला म्हटलो गेलो का एक नाबादीला गोलंदाज आहे या संघाचा, हे मात्र तो सिद्ध करून दाखवतोय या साई एकविरा चषक अंडर-22च्या सामन्यांमध्ये. कांबारे संघाला पाहतोय आपण. अप्रतिम असा गोलंदाज आहे, नवदीप गोलंदाज आहे. काल त्याची मी इंटरव्ह्यू घेतली का तू कशी काय गोलंदाजी शिकला, अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. तेव्हा त्याने सांगितलं का माझ्या दादाचं माझ्यावर एक हात होता आणि माझ्या दादाने मला गोलंदाजी शिकवली. जे दादा पाहतो आपण एक पंचाच्या भूमिकेत पार पाडतात तेच त्या संघाचे पाठीराखे आहेत आणि त्यांच्याच तालमीमध्ये शिकलेला हा संघ आहे. धावसंख्या पाहायला गेले तर 31 धावा. अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. तब्बल 2च धावा दिल्या या षटकामध्ये. जेवढे कौतुक करावं तेवढे कमीच या गोलंदाजाचे. की ज्यावेळेस पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकीत होता त्या षटकामध्ये 11 धावा दिल्या आणि एक गडी बाद केला होता आणि आता दुसरं म्हणजे चौथं षटक टाकण्यासाठी आला त्यावेळेस 2च धावा दिल्या. चौथं षटक टाकण्यासाठी गौरव आलाय. 5वं षटक, अंतिम षटक म्हणजेच निर्णायक षटक आहे. बघूया अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. धावा पाहायला गेलं तर धावा झाल्यात 31 धावा. दुपारच्या क्षेत्रामध्ये आपण मंगेश याला पाहतोय. एक गुणी खेळाडू आहे. तसेच स्कोररच्या भूमिकेत सुद्धा त्याला पाहाल आपण आणि पंचाच्या भूमिकेत सुद्धा पाहू शकतो. लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. दूरवरील क्षेत्ररक्षक येतोय. आता मात्र भावेश कडून झाले चूक. एक धाव होती तिथे मात्र 2 धावांमध्ये कन्वर्ट केला. गुड रनिंग विन विकेट जे मात्र कॉम्बिनेशन पाहायला भेटलं आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. अप्रतिम अशी फटकेबाजी आतापर्यंत पाहायला गेली तर या स्पर्धेमध्ये टिंबरे संघाचे काही काळ असतो सकाळच्या सत्रामध्ये आपण त्यांच्या संघाला इन्व्हाइट केलं होतं. त्यांच्या गावामध्ये खेळाडूंची काहीतरी
कारणास्तव एका खेळाडूच्या संघ येऊ शकला नाही, पण उपस्थिती राखली. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही या आमच्या लीगमध्ये खूप चांगल्या मॅचेस ऑर्गनाईज केल्या, तर त्याही आमच्या शब्दाला मान दिला आणि त्यांच्या गावातील संघ घेऊन ते मात्र आमच्या मैदानावर आल्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत आहे. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र अचूक टप्प्यावर चेंडू टाकला, पंचांनी दंडित केला. व्हाईट चेंडू बघा, खराब चेंडू पाहायला भेटतोय. क्रिकेट मधला 21वा नेम काय आहे ते मात्र तुम्हाला सांगून देतोय का व्हाईट चेंडू हा 21वा नेम आहे. क्रिकेटचे नेम ते भरपूर आहेत, पण त्यातील एक नेम मला माहित आहे, हा व्हाईट चेंडू, नो चेंडू. आता मात्र स्टेट ड्राईव्ह फटका खूप छान आहे. तिथे मात्र शतरक्षक आहे, अमोल कुठली चुकी करणार नाही. यशस्वीरित्या जल टिपतोय आणि मात्र टेंबरे संघाचा गडी बाद होतोय. आणि की स्ट्राईक एंडवर आहे. षटक शेवटचं षटक, पाचवं षटक, निर्णायक षटक टाकतो. अप्रतिमाशी गोलंदाजी आतापर्यंत केले, काही गोलंदाजी करतो. इन स्पिन पाहायला भेटला, टप्पा पडला, काहीसा वलन घेतला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पाचवं षटक आहे या गोलंदाजाला माहित, 34 धावा झाल्यात. पाचवं षटक आहे या गोलंदाजाला माहित आहे शेवटचं षटक आहे, आपल्याला कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि ते करून दाखवतोय. लेग साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, क्षेत्ररक्षकाची झाली चुकी, परिणाम 4 धावा. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली 38 धावा. अप्रतिम अशी फटकेबाजी, कुठेतरी संघर्षमय चौकार पाहायला मिळाला. बघूया पुढचा चेंडू, लोवर फुलटो चेंडू होता, टप्पा पडला, काय वलन घेतला त्या चेंडूने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. फलंदाजाला असं वाटते की माझ्या पट्ट्यामध्ये चेंडू येणार आणि मी त्याला आउट ऑफ पार दिसतो षटकार मारणार, पण तो टप्पा पडला ना, काहीसा वलन घेतो चेंडू. अप्रतिम असा चेंडू पाहायला भेटला, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा काय तेस्तार चेंडू टाकलाय, यष्टीरक्षक मात्र अपील करतो, लावडले अपील, पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. अप्रतिमाशी गोलंदाजी, मला तरी वाटतंय 5 षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली मात्र टेंबरे संघाची 38 धावा आणि 39 धावांचं आव्हान ठेवते मात्र कांबारे संघासमोर. चला यापुढील मॅच ए गुल्लू, गुल्लू त्या आकाला जा. ए बॉल दे पवन.
गुल्लू आडगाव आणि तिरंगा दसई ना, आडगाव आणि तिरंगा दसई. यापुढील मॅच आडगाव विपक्ष तिरंगा दसई. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे टॉस उडवण्यासाठी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे. सर्व संघाने यायचे मित्रांनो, सर्व संघ. समोरच्या संघाला जर जो कुठला ऑब्जेक्शन असेल तो आपण पार पाडायचे आणि मगच मैदानामध्ये उतरायचे. सर्व संघाने यायचे. तिरंगा दसई तसेच आडगाव संघ. तोपर्यंत जाऊया मैदानामध्ये. एक मॅच आपण पाहतोय प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी साई एकविरा चषक मध्ये. टेंबरे विपक्ष कांबारे संघांमध्ये मॅच पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना टेंबरे संघाने धावा कुठल्या गेल्या 38 धावा आणि 39 धावांचं मात्र आव्हान ठेवले ते. नक्कीच पंचांना पाणी घेऊन जायचंय, कारण की खूपच तटस्थ असे पंच पाहतो आपण या स्पर्धेसाठी. आम्हाला लाभलेत, आपला आभारी आहोत आम्ही. रोहित आणि अमोल दोन फलंदाज. तत्पुरता जाऊया टॉस बॉक्स कक्षामध्ये. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. आडगाव विपक्ष तिरंगा दसई. चला तिरंगा दसई ऑल टीम्स, सर्व टीम यायच्या समोर दोन्ही संघाच्या. लेग साइडच्या दिशेने ती बाईक आहे मित्रा, त्या बाईकचा आरसा खाली करायची जरा. ते अंडाभाऊची टपरी आहे ना, तिथे एक बाईक आहे, तिचा आरसा खाली करायचंय. जाऊया तत्पुरतं मैदानामध्ये. 39 धावांची गरज आहे. दोन फलंदाज पाहतो आपण. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे रोहित, नॉन स्ट्राईक एंडला अमोल आहे. तसेच गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलाय अजय. बघूया पंचांचा इशारा येईल तोपर्यंतच ही मॅच चालू होणार. 2:40 झालेत. पहिला चेंडू मात्र क्रीजवर टाकला जाईल. ऑफसाईडच्या दिशेने हलकासा कट केलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू कॅरी केला, फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव घेतली गेली या दोन फलंदाजांमध्ये, कारण की त्यांना माहित आहे 39 धावांची गरज आहे आपल्याला जिंकण्यासाठी. कुठेतरी एकेरी दुहेरी धावा मारल्या तरी पण आम्ही संघ विजय होऊ शकतो, पण विजय मात्र एकच संघाचा होणार. कधी कुठल्या संघाला कमी समजूत नका जाऊ, कारण की एखाद्या संघाचा जर गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर तो संघ विजय होऊ शकतो, आणि जर खूप छान अशी फलंदाजी जर केली तर नक्कीच फलंदाजी करताना संघ विजय होऊ शकतो. पुन्हा एकदा हलकासा गट केला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. कुठली धाव नाही त्या चेंडूवर. निर्धाव चेंडू पाहायला भेटला. निर्धाव चेंडू पाहायला भेटला. षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. निर्धाव चेंडू पाहायला भेटला. पुन्हा एकदा अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला भेटते. पॉवर प्लेचं षटक आहे 38च्या षटकामध्ये. कुठेतरी जास्तीत धावा उभारण्याचा प्रयत्न असेल, पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो हा गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय. एकच धाव घेतली गेली. नक्कीच एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली. धावसंख्या झाली ती मात्र 2 अंकीवर. अप्रतिमाची गोलंदाजी. 5 षटकांचा सामना. 2 षटक मात्र पॉवर प्लेचे राहतील. पहिल्या पॉवर प्ले मध्ये
दोन क्षेत्ररक्षक 38 षटकाच्या बाहेर राहतील आणि जेव्हा ती दुसरा पॉवर प्ले टाकला जाईल त्यावेळेस 3 क्षेत्ररक्षक. आता मात्र काय फटका सजवलाय, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून भिरकवणी दिलाय 6 धावांसाठी. याला हा रोहितच्या बॅटीतून दर्जेदार षटका. हा दोन्ही समांतर म्हणजे जो वाईट असेल पंचांची भूमिका सांगतो. ज्यावेळेस 2 हात समांतर असतात तेव्हा वाईड असतो, एक हात जेव्हा स्ट्रेट केला जातो त्यावेळेस नो चेंडू असतो आहे आणि जेव्हा आकाशाकडे बोट करतात त्यावेळेस गडी बाद असतो आहे. वर फुलटो चेंडू होता, हलकासा कट केलाय, यष्टीरक्षकडून झाली चूक, पण मात्र गल्ली पॉइंट मध्ये खूप छान असा एक क्षेत्ररक्षक होता, त्यांनी नक्कीच आपल्या संघासाठी कुठेतरी धावा रोखल्या गेल्या आणि पहिल्या षटकाचा अखेरीस मात्र धावसंख्या झाली ती मात्र कांबारे संघाची 10 धावसंख्या. बघूया दुसऱ्या पॉवर प्लेचे षटक टेंभरे संघाकडून कुठला गोलंदाज वापरला जाईल, नक्कीच पाहायला मिळेल मैदानामध्ये. नामदेव 11 क्रीडा मंडळ ने आयोजित केलेली साई एकविरा चषक 2021 महासंग्रामाचा पहिला दिवस आहे. अजूनही 7 दिवस या ग्रीन पार्क मैदानावर खूप छान असे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. कारण की पाहायला गेलं तर एक चौफेर मैदान या गावामध्ये खूप छान असं मैदान निर्माण केला या नामदेव गावातील सर्व खेळाडूंनी. पाहतो आपण ही लाईव्ह टेलिकास्ट ओम केबल्स आणि वेदांत केबल्स ही मात्र लाईव्ह टेलिकास्ट दाखवले जाते. आपल्याला या स्पर्धेमध्ये खूप चांगली अशी सुविधा जी मात्र आम्हाला पाहायला मिळते. 88,878 या चॅनेलवर सुद्धा या शहापूर तालुक्यात नव्हे पूर्ण जे शहापूर तालुक्यातील जेवढे तालुके आहेत तेवढ्या गावांच्या मध्येच तुम्हाला पाहायला मिळते. 887 चॅनेलवर ओम केबलच्या माध्यमातून आपल्याला हे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला घर बसल्या सुद्धा पाहायला मिळेल. वेदांत आणि खूप छान असेच 887 या चॅनेलवर तुम्हाला खूप चांगले अशीच लाईव्ह टेलिकास्ट जी मॅचेस आपण नामदेव विलन क्रीडा मंडळ आणि साई एकविरा चषक घर बसल्या सुद्धा पाहू शकता. वेदांत आणि वेदांत केबलच्या माध्यमातून काय चेंडू टाकला गेलाय, अप्रतिम चेंडू त्रिफलाचित केलाय, फलंदाजाच्या फर्निचर डिस्पॅच करून टाकतोय आणि गडी बाद करतोय. हा गोलंदाज अप्रतिम असं दुसरं षटक टाकण्यासाठी आला आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. फलंदाजाकडून अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण की आपल्या संघाची ज्या वेळेस फलंदाजी करत होतेस त्यावेळेस संघाच्या धावसंख्या फक्त 38 धावा झाल्यात आणि 39 धावांचं आव्हान ठेवले, म्हणून मला कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल हे मात्र सिद्ध करून दाखवतो. आता मात्र राहुल पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट खाल्यानंतर त्यानंतरचा चेंडूवर कमबॅक करून दाखवतो का मी सुद्धा या संघाचा एक नाबादलेला गोलंदाज आहे. तू जर कांबारे संघाचा एक स्फोटक फलंदाज आहेस तर मी या संघाचा नावाजलेला गोलंदाज आहे हे मात्र सिद्ध करून दाखवलंय. जाऊया मैदानामध्ये दुसरं षटक आहे पॉवर प्लेचं, त्या षटकामध्ये अप्रतिमाशी गोलंदाजी केले. एक नवीन फलंदाज जातो फलंदाजीसाठी. कोण गेला बॅट्समन कोण गेलाय
वैभव बॅटीची लिडिंग घ्यायची लागले तिथे गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही, यशस्वीरित्या झेल टिपतो आणि मात्र दुसरा गडी बाद होतोय कांबारे संघात. धावसंख्या आहे ती मात्र 16. 39 धावांची गरज असताना 16 या अंकावर 2 गडी बाद झालेत. हा गोलंदाज अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय, फटका मारण्यासाठी एक्झिक्यूट करायला चेंडू टाकतोय पण एखादा असा फटका मारून आपल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल टिपून गडी बाद होईल असाच चेंडू टाकतोय. बघा षटकातील पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने हलकासा कट करतोय. नक्कीच एकच धाव घेतली गेली. बघा या गोलंदाजी शैली पाहिली गेली ना तर मला नामदेवली दसरे संघाचा बालाभाऊची आठवण येते. ज्यावेळेस बालाभाऊ आमचा अशाच प्रकारे गोलंदाजी करतो, सेम ॲक्शन आहे त्याची, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असतो, तेवढाच रनअप तेवढाच स्पीडनी चेंडू टाकतोय आणि अचूक टप्प्यावर चेंडू टाकीत असतोय. धावसंख्या पाहायला गेली तर 17 धावा झाल्यात. 39 धावांची गरज आहे. षटकातील पुढचा चेंडू आता मात्र फुल टच चेंडू, फटका तर खूप छान असा सजवलाय, तिथे मात्र कुठला क्षेत्ररक्षक नाही, चेंडू मात्र वन बाउन्स फरार झालाय. 4 धावांसाठी आलाय हा संघर्षमय चौकार. नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. एक चेंडूवर तरी मोठा आहे. 20 धावा झाल्यात. 39 धावांची गरज असताना आता मात्र जिंकण्यासाठी 21 धावा झाल्यात कांबारे संघाच्या. षटकातील पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. स्वतः फॉलो मध्ये चेंडू अडवण्याचं धाडस होतं पण मात्र कुठेतरी चेंडू निसटला हातातून आणि मात्र एक धाव मंत्र पूर्ण केली. एका धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचली 22 या अंकावर. आपण पाहतोय ही स्पर्धा साई एकविरा चषक अंडर 22 आणि धावसंख्या पाहतोय 22 म्हणजेच 22. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फटका खूप छान असा सजवलाय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धावेची पूर्तता बघूया. दुसरी सुद्धा धाव पूर्ण. गुड रन विकेट पाहायला मिळाली. कॉम्बिनेशन खूप छान असं पाहायला मिळाले ते मात्र. या पुढील एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खूप छान अशी मॅच. अडखा विपक्ष तिरंगा धसई. आता मात्र फटका फसलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय. क्षेत्ररक्षक बनू राहिला प्रेक्षक आणि चेंडू मात्र फरार झाला. 4 धावांसाठी आलाय हा भावेशच्या बॅट मधून चौकार.
दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचं कौल होणार आहे. आडगाव विपक्ष तिरंगा दसई पुन्हा एकदा हलकासा कट केला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू कॅरी केला गेला तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली गेली. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली कांबारे संघाची 29 धावा. 39 धावांची गरज असताना 29 धावा तर आल्यात. अजून उर्वरित चेंडूमध्ये काही धावांची गरज आहे. नक्कीच ओवी स्पोर्ट्स संघाचे कर्णधार, ओवी स्पोर्ट्स मेट संघाचे कर्णधार वाडू तालुक्यातले आपण आलात. आपल्या या हर्षलजी भोईर साहेब यांच्या हातचे नाणेफेकीचं कौल होणार आहे. आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण स्टेज वरून आसनस्थ व्हायचे. मान्यवर आपण या स्पर्धेसाठी आलात, आपलं सहर्ष स्वागत आहे. या दसई नगरीमध्ये आपलं खूप मोलाचं योगदान. आपण या नामदेव क्रीडा मंडळ दसई तर्फे साई एकविरा चषक तर्फे आपले सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. तभी या मान्यवरांच्या हातचे नाणेफेकीचं कौल होईल. नाणेफेकीचं कौल मात्र जिंकलाय तिरंगा दसईने आणि प्रथम निर्णय काय ते करा क्षेत्ररक्षण घेतलं आणि फलंदासाठी आमंत्रित केले ते मात्र आडगाव संघाला. तत्पुरता जाऊया मैदानामध्ये. धावा झाल्यात 31 धावा. आपण पाहतोय अप्रतिमाचे फटकेबाजी केले. नामदेव क्रीडा मंडळ अभिजित साई एकविरा चषक मध्ये ओवी स्पोर्ट्स मेट गावचे एक हर्षलजी भोईर साहेब आपण या स्पर्धेमध्ये आला. आपला यथोचित सत्कार केला जाईल. हर्षल पडवल यांच्या हातचे त्यांचं माहेरची शाल देऊन यथोचित सत्कार केला जाईल. या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच त्यांचा यथोचित सत्कार केला जाईल. मान्यवरांचा यथोचित सत्कार केले जाते. साई एकविरा चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आलात, आम्ही तुमचे खूपच ऋणी आहोत. जाऊया मैदानामध्ये. तत्पुरता चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय बाळा. अजूनही 12 चेंडू मध्ये ऑफसाईडच्या दिशेने खूप असा छान असा फटका सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू कॅरी केला. चेंडू फेकी होतो परत एकच धाव घेतली गेली. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र एस्ट्यांचा खूपच बाहेर टाकला. पंचांचा इशारा होतो. व्हाईट चेंडू, खराब चेंडू पाहायला भेटतो. नक्कीच अप्रतिमाशी फलंदाजी पाहायला गेले तर सलामीचा फलंदाज कांबारे संघाचा अजूनही मैदानामध्ये आहे. अप्रतिमाची फटकेबाजी त्याच्या बॅटतून पाहायला गेले, अमोल याच्या बॅटीतून. लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक दुरून क्षेत्ररक्षक झालं. फंबल पाहायला गेले तर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आणि 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या झाली ती 35 धावा. अजूनही 5 धावांची गरज आहे. 9 धावांची गरज आहे नक्कीच. पस्तीस धावा झाल्यात. 39 धावांची गरज आहे. अरे मला काहीच समजलं नाही. असं स्कोरर बसवलं नाही याला. मी बरोबर 5 देतो हे सांगतो बोलतो 15 पाहिजे. अरे 4 पाहिजे. 4 धावांची गरज असताना निस्कूट खेळायचा प्रयत्न केले होते या फलंदाजाने, मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटला.
निर्धाव चेंडू. बघूया षटकातील पुढचा चेंडू. ऑफ साईडच्या दिशेने क्लासिकल फटका पाहायला भेटला. ज्या प्रकारे बंदुकीतून गोलू निघते त्याच प्रकारे विजयी फटका आलाय की काय. विजयी फटका जो मात्र